मी रोज नवनवीन रेसिपी बनवत असते ना, तर त्याचा मी व्हिडिओ माझ्या भावाला पण पाठवते. तर त्याचा आज मला नेमका कॉल आला. मला म्हटला, "ताई तू फक्त काय गं मला रेसिपी पाठवते? कधीतरी खायला बोलव." म्हटलं, "अरे ये ना घरी. असंही आज मला मोमोज करायचं आहे. तुला खाऊ घालते." तर मला म्हटला, "ठीक आहे." मग त्यानंतर मी संध्याकाळी आधी पीठ मळून घेतलं. मग मी त्याला कॉल केला, की "अरे कुठे आहे तू? मोमोज खायचा नाही का तुला?" तर मला म्हटला, की "हो, येतोय मी." मग तो आला, भेटला वगैरे. मग पाणी वगैरे दिलं आणि अशाच आमच्या गप्पा चालल्या होत्या. मग मी घेतलं मोमोज करायला. मोमोज करताना काय मी सुरुवातीला पीठ तर मळून ठेवलं होतं. मग मी घेतलं वाटण करायला. वाटण करण्यासाठी 1 कांदा, 2 मिरची, 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि 4-5 अद्रकचे तुकडे टाकून त्याचं वाटण करून घेतलं. म्हणजे एका साईडला मी पनीर घेतलं आणि मी आपलं जे वाटण बनवलं होतं ते साधारणपणे 2 चमचे घेतला. त्यानंतर रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस, गरम मसाला आणि काळी मिरीचा मसाला टाकून छान असं सगळं मिक्स करून घेतलं. ते मिक्स करून झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये टाकलं शेजवान चटणी आणि चवीनुसार मीठ. त्याच्याशी बोलता बोलता वेळ कसा गेला ना तो मला काय समजलाच नाही. मग हे सगळं झाल्यानंतर मग आपलं जे पीठ मळून घेतलं होतं, त्या पीठ मळून घेतल्यानंतर त्याची मी चपाती करून घेतली. चपाती छान अशी मोठी करून घेतली. त्याच्यानंतर मग मी एक वाटी घेतली. वाटीच्या साहाय्याने त्याला छान असा गोल शेप दिला. गोल शेप देऊन झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपलं जे स्टफिंग होतं ते स्टफिंग टाकलं आणि बाजूलाच मी कढईमध्ये ना पाणी ठेवलं होतं गरम करायला, कारण की मोमोज लवकर शिजतील. मग स्टफिंग त्या ह्याच्यामध्ये टाकलं आणि व्यवस्थित त्याला शेप दिला. आधी मी जुनावाला शेप ट्राय केला होता, पण मला तो काही जमला नाही. त्यामुळे मग मी हा आपला साधा सिंपल शेप दिला होता मोमोजला. मग त्यानंतर मी एका जाळीला तेल लावलं आणि त्याच्यामध्ये हे आपले मोमोज टाकले आणि मोमोज ठेवल्यानंतर त्यांना पुन्हा तेल लावलं आणि त्याच्यावरती झाकण ठेवलं. मग 20 मिनिटानंतर इतके सुंदर मोमोज रेडी झाले होते ना, तुम्ही तर बघू शकताय किती छान झाले होते. मग मी माझ्या भावाला खायला दिलं. तो खाणारच होता. त्याला म्हटलं, "थांब मला एक व्हिडिओ घेऊ दे." तर म्हटला, की "ठीक आहे घे." मग मी त्याला विचारलं, "कसं झालं आहे?" तो मला म्हटला, "खूप छान. आता मला डिस्टर्ब करू नको, खाऊ दे." अशा प्रकारे सुंदर असे मोमोज झाले होते. थँक